आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज ठाकरेंचा पक्ष सुपाऱ्या घेतो, प्रचार करतो। राज ठाकरे सुपारीबाज, फडणवीसांनीच आधी सांगितलंय, संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे गट संपवण्यासाठी शरद पवारांकडूनच संजय राऊतांना सुपारी, संदीप देशपांडेंचा संजय राऊतांवर पलटवार। लोक विकासाला मतदान करतील, देशाला स्थिर सरकार आणि विकसनशील नेतृत्व हवं, मतदानानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। ईव्हीएमवर तुतारीचं चिन्ह अंधूक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार बजरंग सोनावणेंचा आरोप। बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे लढत। पुण्याच्या वडगाव शेरी मतदारसंघात मतदान याद्यात गोंधळ, कल्याणीनगर परिसरात 100 ते 150 जणांची नावच यादीत नसल्याने नागरिकांमध्ये संताप। भाजप शिस्तबद्ध पक्ष, भाजपचे लोक दारूवाल्यांना मदत करत नाही, भाजपवाले गद्दारांना मदत करणार नाहीत। चंद्रकांत खैरेंचं नाव न घेता संदीपान भुमरेंवर निशाणा। मी नक्की निवडून येणार, रक्षा खडसेंकडून विश्वास व्यक्त, तर सर्वजण एकत्र येऊन निवडणुकीत उतरलो, काही हेवे दावे आता राहणार नाही, खडसेंची प्रतिक्रिया। जालन्यात रावसाहेब दानवेंविरुद्ध कल्याण काळे लढत, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, 4 लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार, दानवेंकडून विश्वास व्यक्त। छत्रपती संभाजीनगरात पुन्हा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने, चंद्रकांत खैरेंसमोर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, चंद्रकांत खैरेंसमोर शिंदे गटाकडून मोदीच्या घोषणा।